अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 31 जुलै वार बुधवार आणि आज आलेली आहे कामिका एकादशी। कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका किंवा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं। या एकादशीला विशेष महत्त्व आहे। देवशयनी एकादशीनंतर येते। तसेच भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात। कामिका एकादशीचं व्रत भक्तिभावाने केल्याने सर्व प्रकारच्या कर्मापासून आणि पापापासून मुक्ती मिळते, म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं। अगदी आषाढी एकादशीप्रमाणे आपल्याला या कामिका एकादशीचं व्रत सुद्धा करायचं आहे। या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते, कारण भगवान विष्णू झोपलेले असतात। कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। भगवान विष्णूच्या ज्या मूर्तीमध्ये शंख आणि चक्र आहे त्या मूर्तीचीच पूजा करावी। हा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत। असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्याला या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। हा उपाय आहे धनासंबंधी करायचा आहे, पैशासंबंधी हा उपाय आहे। आपल्या घरामध्ये जर पैशाला बरकत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा येतच नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गी निघून जात असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत सोपा उपाय आहे, पण खूप फलदायी उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचा आहे। 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे। नंतर या नाण्याचं काय करायचं आहे ते संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर आपल्याला हा उपाय दिवसभरामधून कधीही करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये खूप मेहनत केली, कष्ट केली तरीही आलेला पैसा हा बरकत राहत नाही, कोणत्या ना कोणती मार्गी निघून जातो। त्यासाठी हा उपाय अत्यंत शुभ आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि 1 हळकुंड घ्यायचं आहे। 1 रुपयाचं नाणं आणि 1 अख्खं हळकुंड घ्यायचं आहे, हळद घ्यायची नाही। ते पिवळ्या कापड घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला हळकुंड ठेवायचं आणि याची एक पोटली तयार करायची। ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या पुढे ठेवायची आहे। त्या पोटलीला तुम्हाला धूप अगरबत्ती ओवाळायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं आहे। तुम्हाला एक वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि नंतर फलश्रुती वाचायची आहे। हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते नाणं तुम्हाला दिवसभर तिथंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही जेव्हा पूजा केली तिथंच माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुम्ही कोणत्या समस्यासाठी हा उपाय केला, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केला ते तुम्हाला बोलायचं आहे आणि रात्रभर ती पोटली तिथं ठेवून टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार, तुमची आंघोळ करून झाली, देवपूजा करून झाल्याच्या नंतर ती पोटली तुम्हाला उचलायची आहे। तुमचा जर व्यवसाय असेल, जर दुकान असेल तर तुम्हाला दुकानाच्या गल्ल्यामध्ये ती पोटली ठेवायची आहे, किंवा तुम्ही घरामध्ये जिथे पैसे ठेवता तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। ही पोटली तिथे ठेवल्याने तुमच्या पैशाला पैसा लागल, पैशाला बरकत होईल, त्यासाठी हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो। यानंतर तुमचे पैसे कुणी उधार घेतलेले आहेत ते पैसे तुमचे परत करत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 पिवळा कापड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 7 हळकुंड ठेवायचं आहे आणि त्याची पोटली बांधायची आहे। ही पोटली बांधल्याच्या नंतर केळीच्या झाडाच्या खाली जाऊन तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। अगरबत्ती ओवाळायची आहे तुम्हाला तिथे आणि तुम्ही जे कोण तुमचे पैसे जे तुम्ही ज्याला उधार दिले ते तुम्हाला परत देत नाही, ते तुम्ही तिथे इच्छित मनोकामना तुमची बोलायची आहे आणि घरी निघून यायचं आहे। ती पोटली तुम्हाला केळीच्या झाडाखाली ठेवायची आहे। आज कामिका एकादशीच्या दिवशी हे दोन्ही उपाय खूप अत्यंत फलदायी मानले जातात, त्यामुळे तुम्हाला करायचं आहे ते उपाय आणि अत्यंत हे उपाय सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा। ह्या धनासंबंधी हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा। तुम्हाला पैशाला जर बरकत राहत नसेल तर तुम्ही हे उपाय करा। अत्यंत सोपे आहेत पण खूप फलदायी मानले जातात, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचे आहेत। घरच्या घरीच आहेत हे उपाय, खूप सोपे आहेत। आज पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पोटली तुमचे जिथे पैसे ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायची आहे। बघा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल, त्यामुळे हा उपाय कामिका एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे। दिवसभरामधून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.